हॅलो गाईज, आज आपण सिम्प्लिफिकेशनचा तिसरा पार्ट बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन काय आहे, 5/4 गुणिले 700 प्लस 3/5 गुणिले 245 वजा 150 इज इक्वल टू एक्स. 4ने भाग द्या 700ला, किती 4, 4 एक 4, 3 आला कॅरी, 7 चोक 28, 2 आला कॅरी, 4 पंचे 20, 5नी 245ला भाग द्या, किती 5 चोक 20, 4 आला कॅरी, 9 पाचे 45, 5नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय 175ला 2नी डिवाईड करायचं. 8 दुणे 16, 1 आला कॅरी, 7 दुणे 14, 1 आला कॅरी, 4 पंचे 20, पॉईंट येईल, पॉईंटचं 10नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती 875 प्लस 3 9 त्रिक 27, 2 आला कॅरी, 4 त्रिक 12, 13 14 वजा 150 इज इक्वल टू एक्स. 150मधून 175 गेले म्हणजे किती 3 राहिले, 3 875मधून 3 वजा करा म्हणजे किती 872, एक्स इक्वल टू 872. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, 560 प्लस 72 गुणुले 5 वजा 450 इज इक्वल टू एक्स अपॉन 2. 560 5ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती 560, 560मधून 450 वजा करा किती 110, 56मधून 45 गेले 11, मग 1 प्लस 72 गुणिले 5, 72च्या निम्मा 36, 10नी मल्टिप्लाय करा इज इक्वल टू एक्स अपॉन 2. 360 प्लस 110 किती 470, एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 470, 470ला 2नी मल्टिप्लाय करा किती 47च्या दुप्पट 94, 0, एक्स इक्वल टू 940. क्वेश्चन नंबर 3 बघा काय, 125चा क्यूब रूट मायनस 7चा क्यूब इज इक्वल टू 4x मायनस 342. 125चा क्यूब रूट काय आहे 5, 5चा क्यूब आहे ना 125, मायनस 7चा क्यूब 343 इज इक्वल टू 4x मायनस 342. हे 342 मायनस आहे, इकडे येऊन प्लस होती, मग 343मधून 342 गेले किती 5 मायनस 1, ओके इज इक्वल टू 4x. 4x इज इक्वल टू 5मधून 1 गेला 4, 4ला 4 कॅन्सल झाला, एक्स इक्वल टू किती 1. क्वेश्चन नंबर 4 बघा काय, 75% ऑफ 800 प्लस 117 गुणिले 5 इज इक्वल टू एक्स. 75% म्हणजे किती 3/4, 3/4 ऑफ इंटू 800 प्लस 17 5 85, 5 1 5 इज इक्वल टू एक्स. 4 4 2 8 0 0, 3 2 6 600 प्लस 585 इज इक्वल टू एक्स. 600 आणि 500 11, 11 85, एक्स इक्वल टू किती 11 85. क्वेश्चन नंबर 5 बघा, 37 गुणिले 5 प्लस 360 भागिले 3 इज इक्वल टू 280 भागिले 2 प्लस एक्स. 37 गुणिले 5 म्हणजे 37च्या निम्मा किती 18.5 गुणिले 10 करायचं, ओके 185 प्लस 3 3 1 3, 3 2 6 0, 120 इज इक्वल टू 280च्या निम्मा किती 140 प्लस एक्स. 140 याच्यातून मायनस करा किती 185मधून 140 गेले किती 45, 45 प्लस 120 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू किती 120 आणि 40 किती 160, 160 आणि 5 165, एक्स इक्वल टू 165. क्वेश्चन नंबर 6 बघा काय, 3चा क्यूब गुणिले 6चा क्यूब भागिले 8 इज इक्वल टू 9x. 3चा क्यूब किती 27 गुणिले 6चा क्यूब 216 भागिले 8 इज इक्वल टू 9x. 9 9 त्रिक 27, 8ने भाग द्या 8, 8 दुणे 16, 5 आला कॅरी, 8 7 56 म्हणजे एक्स इक्वल टू किती 27 त्रिक 81. क्वेश्चन नंबर 7 बघा काय, क्यूब रूट ऑफ 512 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 729 गुणिले 6.75 इज इक्वल टू एक्स. क्यूब रूट ऑफ 512 कशाचा आहे 8चा भागिले स्क्वेअर रूट ऑफ 729 कितीचा आहे 27चा स्क्वेअर आहे 729 गुणिले 6.75 म्हणजे 675, 2 डेसिमल म्हणून डिवाइड बाय 100, ओके 25ने भाग द्या, 25 चोक 100, 25 2 50, 17 आला कॅरी, 25 7 175, ओके 27ला 27 कॅन्सल झाला इज इक्वल टू एक्स. 4 2 8 म्हणजे एक्स इक्वल टू किती 2. क्वेश्चन नंबर 8 बघा, 13 गुणिले 3 भागिले 6 गुणिले 8 प्लस 4 गुणिले 3 इज इक्वल टू एक्स. 13 त्रिक 39 भागिले 6 गुणिले 8, 2नी भाग द्या, 3 2 6, 4 2 8, 3नी भाग जाईल
13 त्रिक 39, 13 चौक 52 आणि प्लस 4 त्रिक 12, 13 चौक 52, 52 ॲड करा किती 2 आणि 2 4, 6 आणि 1 5 आणि 1 6, x = 64. क्वेश्चन नंबर 9 बघा काय 100 भागिले 5 प्लस 35 भागिले 7 गुणिले 4 = x. 100नी 5ने भाग दिला तर किती 5 2 10 0 20 प्लस 35 भागिले 7 गुणिले 4 7 5 35 हे 5 चौक 20 20 आणि 20 40 म्हणजे x = किती आला 40. क्वेश्चन नंबर 10 बघा काय 16 भागिले 4 भागिले 2 गुणिले 20 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट भागिले 5 गुणिले 15 = x. हा ब्रॅकेट सॉल्व करा 4 चौक 16 म्हणजे 4 भागिले 2 गुणिले 20 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. ओके याला गुणिले 5 करा ब्रॅकेट कंप्लीट गुणिले 15 = x. 5 10 दुने 20 4 गुणिले 10 किती 40 वजा 5 म्हणजे किती 35 35 गुणिले 35 भागिले 5 गुणिले 15 5 नी 5 7 35 15 7 105 म्हणजे x = किती 105. क्वेश्चन नंबर 11 काय 24 + 36 + 15 = x/6. 36 मध्ये 4 ॲड करा किती 40 40 आणि हे 20 किती 60 60 वजा 15 = x/6. 60 मधून 15 गेले 45 45 आणि हे डिवाइडला 6 × 6 करा = x. 6 पंचे 30 3 आला कॅरी 6 चौक 24 24 आणि हे 3 27 म्हणजे x = किती 270. क्वेश्चन नंबर 12 बघा काय 105 + 51 भागिले 13 प्लस 108 भागिले 3 9 = x. 105 हा ब्रॅकेट सॉल्व करा 105 + 50 155 आणि 156 डिवाइड बाय 13 प्लस 108 भागिले 9 = x. 13 13 × 13 2 आला कॅरी 13 2 26 9 12 9 108 म्हणजे 12 आणि 12 24 म्हणजे x = किती 24. क्वेश्चन नंबर 13 बघा काय 5चा स्क्वेअर गुणिले 5⁻³ गुणिले 25चा स्क्वेअर गुणिले 125 = 5चा स्क्वेअर त्याचा x. काय करणार बेस सेम करून घ्या इथं 5 आहे इथं 25 आहे इथं 125 आहे इकडं पण 5 आहे. ओके मग 5 मध्ये कन्वर्ट करून घ्या काय 5चा स्क्वेअर गुणिले 5⁻³ गुणिले 5चा स्क्वेअर आहे ना म्हणजे a⁻x⁻y काय राहतो a⁻x × y मग काय 5चा स्क्वेअर x म्हणजे 2 गुणिले 2 किती 4 5⁻4 गुणिले 5चा क्यूब = 5⁻2x. समजलं यांचं मल्टिप्लिकेशन केलं फक्त. आता बेस सेम आहे a⁻m × a⁻n काय असतो a⁻n + n. काय करणार वरची बेरीज करा 2 -3 म्हणजे -1 + 4 किती +3 आणि +3 आणि 3 6 5⁻6 = 5⁻2x म्हणजे 2x = 6 x = किती 3 3 2 6. क्वेश्चन नंबर 14 बघा काय 189 भागिले 9 गुणिले 5 प्लस 35 गुणिले 21 = 15 गुणिले 7 गुणिले x. 9 नी भाग द्या 9 9 2 18 9 1 9 21 5 105 प्लस 21 5 105 10 आला कॅरी 21 त्रिक 63 63 10 73 = 15 गुणिले 7 गुणिले x. 700 100 800 835 आणि 5 840 = 15 गुणिले 7 गुणिले x. 7 ने भाग द्या 7 1 7 7 2 14 0 x = किती 15 8 120 x = 8. क्वेश्चन नंबर 15 बघा काय 40% ऑफ 25 गुणिले 30% ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 वजा x = स्क्वेअर रूट ऑफ 225. 40% म्हणजे काय 2/5 गुणिले 25. 30% म्हणजे 3/10 गुणिले क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे किती 10 10चा क्यूब रूट आहे ना क्यूब आहे ना 1000
मायनस एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट 225 कशाचा स्क्वेअर रूट आहे 15चा. 10ला 10 कॅन्सल झाला. 5 5 25 5 त्रिक 15 15 दुने 30 30 मायनस एक्स इज इक्वल टू 15. हे प्लस इकडे येऊन मायनस होते म्हणजे 30मधून 15 गेले किती एक्स इक्वल टू किती 15. 16 नंबरचा क्वेश्चन बघा काय 75% ऑफ 240 इज इक्वल टू 20% ऑफ एक्स मायनस 20. 75% म्हणजे किती 3/4 गुणुले 240 इज इक्वल टू 20% म्हणजे किती 1/5 गुणुले एक्स मायनस 20. 4 साईचोक 24 0 सायत्रिक 18 180 इज इक्वल टू 1/5 मायनस इंटू एक्स मायनस 20 मायनस 20 इकडे येऊन प्लस होती म्हणजे 180 20 किती 200 200 इज इक्वल टू 1/5 एक्स 5 इथं डिवाइडला इकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे किती 5 2 10 एक्स इक्वल टू किती 1000 200 गुणुले 5 1000. क्वेश्चन नंबर 17 बघा 121 प्लस 149 वजा 10 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 10 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 गुणुले 18 मायनस 37. काय करणार 121 149मध्ये 1 ॲड करा 150 150 आणि 100 250 वरचे 20 270 वजा 10 ओके वजा 10 260मधून 270मधून 10 गेले किती 260 आणि डिवाइड बाय 10 म्हणजे 0 0 कॅन्सल झाला 26 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 8 128 12 आला कॅरी 16 1 16 16 12 किती 28 मायनस 37 37 वजा करा किती 8तून 7 गेला 1 8तून 3 गेला 5 2 इथं प्लस 26 आहे इकडे मायनस होती म्हणजे किती 26 11 5 1 आला कॅरी 5 आणि 3 2 2 एक्स स्क्वेअर इक्वल टू 225 म्हणजे एक्स इक्वल टू किती 15. क्वेश्चन नंबर 18 बघा काय x% ऑफ 880 वजा 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 1890 वजा 15 गुणुले 12 गुणुले 30% ऑफ 700. 100ला 2 शून्य कॅन्सल झाले इथं 1ला 1 शून्य कॅन्सल झाला 1 1 शून्य म्हणजे किती येतोय 2नी भाग द्या 5 2 10 4 2 8 4 2 8 म्हणजे किती 44 एक्स अपॉन 5 मायनस 16 इज इक्वल टू 1890 मायनस 15 गुणिले 12 12 पंचे 60 6 आला कॅरी 12 18 प्लस 7 त्रिक 21 0 210मधून 180 गेले म्हणजे किती 30 राहिले प्लस 30 ॲड करा 1890 मध्ये 1890मध्ये 30 ॲड केले म्हणजे किती 19 20 19 20मध्ये 16 ॲड करा मायनस आहे ना तिकडे येऊन प्लस होईल म्हणजे किती 19 36 19 36 44 एक्स अपॉन 5 इज इक्वल टू 19 36. 11नी भाग द्या 11 चोक 44 11 1 11 8 उरले 11 7 77 6 उरले 11 6 66 4नी भाग द्या 4 चोक 16 4 चोक 16 एक्स इक्वल टू किती 44 गुणिले 5 काय करणार हाफ करणार एक्स इक्वल टू किती 44च्या निम्मा किती 22 आणि 1 0 एक्स इक्वल टू 220. 20चा स्क्वेअर गुण इज इक्वल टू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 512चा क्यूब. काय करणार 12नी भाग द्या 12 दुने 24 2नी भाग द्या 92 18 एकाला कॅरी 62 12 96 प्लस हे 25चा स्क्वेअर किती 625 आणि 625 काय येतं 6 5 11 एकाला कॅरी 6 1 10 10 2 12 एकाला कॅरी 7 इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 512चा कशाचा क्यूब रूट आहे 8चा म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल टू किती 721मध्ये 8 ॲड केले 729 एक्स इक्वल टू किती 9. 4 आणि 6 10 10 वजा 2 8 बाकीचं 1/6 प्लस 3/8 वजा 1/2 यांची बेरीज करा हे झाल्यावर गुणुले 96 इज इक्वल टू एक्स मायनस 412 1/12 आहे 6 8 12 याचा एलसीएम काढा की काय करणार 12 मोठी संख्या आहे ओके 12ने 8ला भाग जातोय का 8नी नाही जात आहे मग 12च्या दुप्पट करा 12 दुने 24 6नी पण जातोय आणि 8 त्रिक 24 म्हणजे एलसीएम किती आला 24 हा 8 असंच याला जर गुणुले 4 केलं वरती पण 4 करा प्लस याला गुणुले 3 केलं वरती पण करा म्हणजे 3 त्रिक 9 वजा 12 दुने 24 म्हणजे वजा 2 इज इक्वल
गुणुले 96 इज इक्वल टू एक्स मायनस 412. 9 4 13, 13 वजा 2 11/24. 8 गुणिले 96 इज इक्वल टू एक्स मायनस 412. काय करणार 24 8 192. 24 8 किती 8 3 24 2 आले केले 8 2 16 184 सॉरी 184 ना 11 सॉरी 192 हे 11 किती 203 डिवाइड बाय 24 गुणिले 96 इज इक्वल टू एक्स मायनस 412. 24 चौक 96 4ने मल्टिप्लाय करा 4 त्रिक 12 4 2 8 हे इकडं मायनस आहे तर इकडे येऊन प्लस होते प्लस 412 ॲड करा 12 12 24 8 आणि 4 12 म्हणजे एक्स इक्वल टू किती 12 24. एक्स इक्वल टू किती 812 प्लस 412 12 12 24 8 आणि 4 12 म्हणजे एक्स इक्वल टू 12 24.